हॅलो मित्रांनो, वेलकम ब्लॉग, ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आत्ताच रात्री होल्टिंग होती आमच्या तिथे. मग तिकडनं आत्ता आम्ही सकाळी आज लवकर सुटलो होतो 4 वाजता आणि आत्ता येऊन पोचलो आहे बघा. आता टाईम किती झाला आहे? टाईम बरोबर 7:30 वाजले आणि आता नाश्ता टाईम आहे आणि सगळं चांगलं झालं. आणि कुणाला पोड आला तर कुणाला चपलं लागली तर कुणी हार नाही मानली. सगळेजण लोक अशीच चालत आहेत. बरं वाटतं सगळ्यांना बघून, एका दुसऱ्यांना सपोर्ट करतात सगळे माऊली लोक, बरं वाटतं. आणि हे बघा असं आता थोड्या वेळासाठी विश्रांती करतात, अर्धा तास विश्रांती करून त्याच्यानंतर पुढचे वारी चालू असणार, पायवारी. चायवाले चाय, काळी चाय. त्यांना आता भेटून चांगला वाटला आणि ते पण महाराज झाले रामकृष्ण. चला भेटूया पंढरपुरामध्ये. हे वार बघून घेतलेलं आहे म्हणून बिना चप्पलाची चालतात. आता तर बघा त्यांना काय झाले नाही. आम्ही बघा चप्पल घालून, सॉक्स घालून, आम्हाला पाय दुखतात, गोड आले पण त्रास होऊ दे, पण एकदा तरी लाईफमध्ये आल्यानंतर पायीवारी केलं पाहिजे असं म्हणून महाराज सगळे म्हणतात. हो की नाही महाराज? हां, पायीवारी केलं पाहिजे लाईफमध्ये आल्यानंतर. माझी गोष्ट असं तुम्ही गावाकडनं पंढरपूरला, पंढरपूर जाता वर्षांवर? पंढरपूरला जातो पण पायीवारी फर्स्ट आहे. पण गावाकडनं फर्स्ट आहे. तिकडे पंढरपूर ते आळंदी 2 केलं आणि आळंदी ते पंढरपूर 2 केलं. योगायोग पण आला पाहिजे तसं वारी करायला, पण पायीवारी करायला. त्याला पण देवच बोलवता म्हणतात आणि तेव्हाच जायला पाहिजे. शंकर भाऊ, तुमची किती आता? 3री काय पायीवारी? पायीवारी केवढे तुमच्या आता? फर्स्ट. चला फर्स्ट. दाजींची केवढे? 5वी. पायीवारी फर्स्ट. त्यांचे 5वी ना? तर बघा मित्रांनो, असं म्हणजे की 10 वर्ष 15 वर्ष पण लोकांनी केलेलं आहे. पण पायीवारी कुणाची 5 आहे, कुणाची 10 आहे. आमची बुवाजीची तुम्हाला उद्या सांगतो किती आहे म्हणून, उद्या विचारून सांगतो. कारण आज थोडेसे भरपूर वर्ष झाले त्यांना पण पायीवारी करून. आणि आता थोडेसे म्हणजे भरपूर जाम झालेलं आहे. जेव्हा रेस्ट भेटेल तेव्हा तुम्हाला मी त्यांची भेट करून देईन बुवाजीची. आणि आतापर्यंत आम्ही आता एवढे 13 किलोमीटर आलेले आहेत आणि अजूनही आम्हाला काहीतरी 12 किलोमीटर जायला पाहिजे आमचं होल्टिंग दुपारचं जेवणासाठी. अजूनही 12 म्हणजे कारण आता वाजलेलं आहे 9:20 झाले. तर आता आम्हाला आणि 1-1.5 तास लागेल. तर मग नंतर पोचू तिथे. मग सोबत आणि परत भेटूया. चला तर आता तुम्हाला दाखवतो. आता दुसरी दिंडी यायला लागली बघा. बघा उद्याचे प्लॅनिंग रे. उद्याचे खानापूरची दिंडी आहे, त्याच्यानंतर निलावाडची. तुम्हाला अगोदर भेट करून दिली होती ती निलावाडची दिंडी आहे. तो पण अगोदरचा माझा मित्र आहे, सबस्क्रायबर, आणि त्याची पण दिंडी येते. आणि ही बघा आता ही दिंडी खानापूरची आहे.
तर आत्ता येऊन आता दुपारच्या जेवणाचं होल्टिंग इकडे आहे. तर आता तिथे येऊन पोचलो आहे आम्ही. आणि बघितलं तुम्ही इकडे पाठीमागे शेत. काय काय म्हणता मामी समस्या का ज्वारी नो जोंधळो गहू असा ज्वारी असा. हे बघा आमचे ड्रायव्हर मामा. दांडगेवाडी